उल्वेमध्ये पेट्रोलचा काळा बाजार। उल्वे येथे एकही अधिकृत पेट्रोल पंप नसल्याचा फायदा घेत काही ठिकाणी अवैध पेट्रोल विक्रीचे मोठे रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। वाहन चालकांकडून प्रति लिटर 30 ते 35 रुपये अधिक आकारले जात असून पेट्रोलचे दर काही ठिकाणी तब्बल 135 ते 140 रुपये लिटरपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गल्लीबोळातील दुकाने, गॅरेज आणि घरांमध्ये पेट्रोल ड्रम, कॅन आणि बाटल्यांमध्ये साठवून खुलेआम विकले जाते। अधिकृत दरापेक्षा जास्ती फरकाने वाढवलेले हे दर नागरिकांना लुटण्यासारखे असल्याची भावना व्यक्त होत आहे। अधिकाऱ्यांच्या बंद पाकिटांमुळे धंदा वाढतोय अशी जनतेत खुलेआम जोरदार चर्चा होत आहे। नागरिकांनी प्रशासन आणि पोलीस यांना वारंवार तक्रार दिल्यानंतरही ठोस कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे। अलीकडेच उल्वेत झालेल्या आगीत दुकानात अवैध पेट्रोल आणि सिलेंडरचा साठा असल्याचे तपासात उघड झाले होते। त्यामुळे हे रॅकेट सुरू राहिले तर भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडू शकते असा इशारा अग्निशमन अधिकाऱ्यांनीही दिला आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी तातडीने हस्तक्षेप करून या अवैध पेट्रोल विक्रीवर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।